हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवायला घेतले होते पुट्ट आणि हिरव्या मुगाची भाजी. त्याच्यासाठी मी हे पीठ घेतलं होतं एका भांड्यात काढून. पीठ मी ह्यावेळी विकतच आणलं होतं पॅकेट, घरातच बनवते, पण टाईम भेटला नव्हता म्हणल्यानंतर मग असं कधीतरी आणते. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून पाणी असं थोडं थोडं टाकून ना पीठ छान असं ओलवून घ्यायचं. ते पीठ असं म्हणजे हातात हे करून बघितलं की असं घट्ट मुटका बनला पाहिजे आणि फोडलं की असं पूर्ण सुट्ट झालं पाहिजे. मग ते पीठ व्यवस्थित भिजतं आणि वरून थोडंसं अजून पाणी टाकून एक अर्ध्या तासासाठी असं साईडला ठेवून देते. आणि नंतर मग मी भाजी बनवायला घेतली होती. हिरवे मूग स्वच्छ धुवून असे घेतले होते आणि मग नंतर मग ते कुकरमध्ये घालून घेतले. हिरव्या मुगाची भाजी याच्याबरोबर कोणतीही भाजी छान लागते, तसं काही नसतं. थोडीशी हळद, मिरची, कढीपत्ता, मीठ घातलं होतं. पाणी थोडंसं, मूग शिजायला थोडंसं पाणी जास्त लागतं कारण शिजून ते जास्त होतात, त्याच्यामुळं पाणी थोडंसं जास्ती घातलं होतं. नंतर मग कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेतले की शिजतं व्यवस्थित. अगदी बारीक गीर असं शिजलं पाहिजे. नंतर मग नारळ फोडून घेतला, खिसून घेतला, कारण नारळ जास्त लागतो पुट्ट्याला म्हणलं की. पुट्ट शिजवताना पण लागतो आणि भाजीसाठी पण लागतो, त्याच्यामुळं मग थोडा मोठाच नारळ घेतला होता. हे भांडं आहे पुट्ट शिजवण्याचं. ह्या भांड्यामध्ये असं पाणी भरून ठेवायचं आणि नंतर हे त्याच्यामध्ये एक आपली शेवची चकली असते ना, ती असते, त्या वाफेनं मग ते वर शिजतं. खाली अगोदर खोबरं घालून घ्यायचं, किसलेलं खोबरं घातल्यानंतर त्याच्यावरती पीठ घालून घ्यायचं. म्हणजे माझ्या भांड्याची साईज थोडी छोटी आहे म्हणल्यानंतर मी 2च हे करते. तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही कमी जास्ती मोठं बारीक करू शकता. म्हणजे ते आपण खोबरं घालते तिथून दुसरा भाग तयार होतो पुट्ट्याचा. मग खोबरं, त्यातलं शिजलेलं खोबरं पण छान लागतं वाफेवर हे झालेलं खायला. नंतर त्याला असं प्लेटवरती टोपण असतं ते झाकून दिलं आणि पाणी उकळलं की वाफ यायला चालू झाली की ते शिजतं. आणि त्या ह्याच्यातून वाफ वरती आली की वरती आल्यानंतर एक 5 मिनिट अजून शिजवलं की व्यवस्थित शिजलं जातं. आणि पुट्ट्यासोबत पापड छान लागतो. केळ पापड पुट्ट असं पण कॉम्बिनेशन छान आहे. आणि भाजीसोबत पण पापड छान लागतो, भाजी पुट्टा आणि पापड. मग थोडंसं पापड पण भाजून घेतलं मी. नंतर मग तोपर्यंत हे एक भांडं शिजून झालं होतं. असं कशाच्या तरी मदतीने मी बेलने घेतलं होतं, असं थोडंसं प्रेस केलं की ते मग पडलं जातं. असं 2 भाग करून घेतले होते. नंतर दुसरंही भांडं भरायला घेतलं. खाली खोबरं घालून त्याच्यावरती असं बघितल्यानंतर पीठ तुम्ही बघू शकता की ते असं मोकळं मोकळं दिसते, पण ते शिजल्यानंतर तसं हे बनतं, पुट्टा छान बनतो. विकतचे ह्याचं जरा जास्त सॉफ्ट बनतात, आपण केलेलं थोडंसं म्हणजे एवढं सॉफ्ट होत नाहीत, पण चवीला छान होतात ते पण. नंतर तेही दुसरं पण भांडं मग मी शिजत ठेवून दिलं. सुट्टी होती त्यामुळे मी 3 भांडी बनवली होती, कारण नंतर 12 वाजता पण सकाळी एकदा नाश्ता केला की नंतर मुलांना कसं 12 वाजता पण भूक लागते. मग पुट्ट पण आवडीनं खातात म्हटल्यानंतर थोडंसं जास्ती बनवते. 12 वाजता एकदा मग खाते ते. तोपर्यंत मग कुकर पण थंड झाला होता. मग हे नारळाचं दूध काढून घेतलं होतं, दूध घालून घेतलं त्याच्यामध्ये. याला थोडंसं लूसच भाजी करते, कारण पुट्ट्याला कसं असं कुस्करून त्याला भाजी थोडी जास्त पण लागते आणि कुस्करून खाल्लं की छान म्हणजे चव लागते. कुस्करूनच चांगलं लागते पुट्ट, त्याच्यामुळं मग थोडीशी पातळ बनवली तरी चालते. आपली मटणचा, चिकनचा शिळा राहिलेला रस्सा असतो ना, त्याच्यासोबत पुट्ट खूप छान लागतात. मी कधी कधी तसं घरी करते. जरी चिकनचा रस्सा, मटणचा बाकी राहिलेला असेल की दुसऱ्या दिवशी फक्त मग पुट्ट शिजवले की होऊन जातं, त्याच्यासोबत पण छान लागतं. नंतर मग फोडणी पण घालून घेतली. भाजी आता थोडी जास्त पातळ दिसली तरी नंतर परत ते थोड्या थंड झाली की आणखी घट्ट येत जाते. आणि असा होता मग आजचा मेनू. नंतर मग संध्याकाळी, दुपारचं वगैरे काही मी शूट केलं नव्हतं,
संध्याकाळी जेवण वगैरे झालं सगळं आवरून, कारण संध्याकाळी मग गॅस किचन कट्टा डीप क्लीन करते, कारण दिवसभर त्याला चालूच असते बनवायचं. सकाळचं झालं की दुपारचं, दुपारचं झालं की संध्याकाळचं. पण सारखं नाही ना घासायचं होतं, टाईम जातो म्हटल्यानंतर मग संध्याकाळीच फक्त घासते. आधीमध्ये मग काही बनवलं तर फक्त पुसून घेते, पण संध्याकाळी पूर्ण क्लीन करून घेते. म्हणजे काय होतं, सकाळी उठल्यानंतर मग आपल्याला पण सगळं आवरलेलं असलं की आपला पण मूड फ्रेश राहतो आणि मग नाश्त्याची तयारी करायला आपल्याला पण सोपं जातं. नाही खरकटी भांडी राहिली किंवा किचन वगैरे क्लीन केलं नसलं की मग सकाळी त्याच्यासाठी बराचसाच टाईम जातो. आणि भांडी कसं होतं, लगेच घासून घेतली की पटकन होतात, जास्त वेळ ठेवली की थोडा जास्त टाईम जातो नंतर. त्याच्यामुळं मी शक्यतो भांडी जेव्हाची तेव्हाच घासून घेते. पण ही किचन डीप क्लीन संध्याकाळीच फक्त करते. आज संध्याकाळी केले की हे सर्व उद्या संध्याकाळी आधीमध्ये जेवढं हे असेल तेवढंच क्लीन करून घेते. पण संध्याकाळी सर्व क्लीन केलं की मग आपल्याला पण फ्रेश वाटतं. सगळं आवरून झालं होतं आता. मग साडीला 2 साड्यांना फॉल मशीनवर जोडून ठेवले होते, पण त्याला हातशिलाई करायचं काही झालंच नव्हतं. मग आता आवरून झालं होतं, टाईम होता म्हटल्यानंतर बसले होते. मग म्हटलं हातशिलाई करून घ्यावेत. एका साईडनं मशीनवर जोडते आणि एका साईडनं असं हातानं हे करते. पाठ ठेवून पाटावर कसं व्यवस्थित, म्हणजे मला त्याच्यावरच कम्फर्टेबल वाटतं. ताटावर पण जमतं, ताट ठेवून मांडी जास्त वाकायला लागत नाही, पण मला असं कम्फर्टेबल वाटतं म्हटल्यानंतर मी असं लावते. चुन्या वगैरे पडत नाहीत, मग फॉल व्यवस्थित लागला जातो. त्यामुळे मग मी असंच लावून घेते. मग 2 साड्यांना जोडून झालं होतं फॉल. नंतर शेजारी लग्न होतं त्यामुळं ते शिवायचं होतं, त्यामुळं मग हे मी नंतर घेतलंच नव्हतं, असंच ठेवून दिलं होतं. आता थोडंसं फ्री झालं आहे म्हटल्यानंतर म्हटलं आता त्या ताईंचं शिवून द्यावेत. साडीला फॉल जोडून बरेच दिवस झाले होते, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, पण मला हातशिलाई करायला झाली नव्हती. म्हटल्यानंतर आता झालं होतं म्हणल्यावर मला हातशिलाई करून घ्यावेत. कृष्णा पण आता झोपला होता. सुट्टी असली की तो लवकर झोपतो, कारण दिवसभर मग मुलं कसं रोडवर खेळत असतात, दिवसभर जास्त कंटाळा आलेला असतो, त्यामुळं झोपतो. पण स्कूल असेल तर लवकर झोपत नाही, मग बराच वेळ तो जागाच असतो. तो झोपला होता. आता प्रांजूचा थोडासा अभ्यास राहिलेला तिनं पण करून घेतला. माझ्या साड्या फॉल लावून झाल्या होत्या, मी पण मग ते आवरून ठेवलं घडी करून वगैरे. नंतर फायनल लुक तुम्ही बघू शकता. सगळं आवरून झालं होतं. हे मी थोडंसं धनं भिजत घालते संध्याकाळी 1 चमचा. सकाळी ते धन्याचं पाणी पिते. दही लावलं होतं थोडंसं, बदाम आणि शेंगदाणे भिजत घालून ठेवले होते. आणि वेस्ट जे असतं जेवणाचं ते मी संध्याकाळी नाही टाकत, सकाळीच टाकते. असं सगळं आवरून झालं होतं. सगळ्या आवरेपर्यंत मला 11 वाजल्या होत्या. चला नंतर भेटू अशाच